शरद पवारांचं हेलिकॉप्टर हे टेक ऑफ घेत असताना 2 वेळा खाली आल्याचं कळतंय। चिपळूणमधला कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर जेव्हा ते निघत होते त्यावेळेला ही घटना घडलेली आहे। तर ओव्हरलोड झाल्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाण घेण्यामध्ये अडचणी आलेल्या होत्या असंही कळतंय। शरद पवार आणि जयंत पाटील हे या हेलिकॉप्टरमध्ये होते आणि त्यावेळेला हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना ओव्हरलोडमुळे हे हेलिकॉप्टर काहीसं खाली आलं होतं। स्वप्नील घाग आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। स्वप्नील, काय नेमकं घडलंय, सध्याची काय स्थिती आहे? यामिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज चिपळूणमध्ये कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी आले होते आणि कार्यक्रम आटोपून पुन्हा जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये जे आहे ते ओव्हरलोड झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे हेलिकॉप्टर टेक ऑफ होत असताना 2 ते 3 वेळा खाली आलं होतं। एक तांत्रिक बिघाड आहे की काय असं प्रथमदर्शनी वाटत होतं, मात्र काही काळानंतर कॅप्टनच्या लक्षात आल्यानंतर त्याने हेलिकॉप्टरमध्ये जो एक बॉडीगार्ड होता शरद पवार यांच्या ताफ्यातील, त्याला खाली उतरल्यानंतर तिसऱ्यांदा ते हेलिकॉप्टर जे आहे ते यशस्वीपणे पुढे गेलं होतं। तर या संपूर्ण काळामध्ये उपस्थित जे कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण होतं, कारण 2 ते 3 वेळा हेलिकॉप्टर सतत उड्डाण होऊन पुन्हा खाली येत होतं आणि त्यामुळे कुठेतरी तांत्रिक बिघाड आहे की काय या भीतीमध्ये होतं। यावेळेला शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील त्याच हेलिकॉप्टरमध्ये होते, त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं। जमिनी, अगदी धन्यवाद स्वप्नील या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।